नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत। कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट। जी अपडेट आपण सर्वांनी आता थंबनेल मध्ये पाहितली व जी अपडेट आपण सर्वांनी आता टायटल मध्ये वाचली, ज्या अपडेट अनुसार आता येत्या 90 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव। होय मित्रांनो, सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती की इथून पुढच्या 90 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव। पण जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्या विचारता झालाय की इथून पुढच्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कशा पद्धतीनं राहू शकतात कांद्याचे बाजारभाव। मला वाटते हा सवाल सध्या तुमच्या सुद्धा मनात उपस्थित झालाय। चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे जाणून घेऊयात आता अचूक आणि सविस्तर उत्तर। जर आपल्या सर्वांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर याच्यासाठी आपल्या सर्वांना आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सातत्याने। तर बघा मित्रांनो, जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो सध्याच्या कंडिशनला विचारता झालाय की येत्या 90 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये कशा पद्धतीनं राहू शकतात कांद्याचे बाजारभाव। चला तर मग तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या मनात जो यक्ष प्रश्न निर्माण झालाय त्या यक्ष प्रश्नाचे आता जाणून घेऊयात अचूक उत्तर की येत्या 90 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये कशा पद्धतीनं राहू शकतो कांद्याचा बाजारभाव। बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव हा सध्या दिसतोय तो कांद्याचा बाजारभाव हा सध्या 1200 ते 1500 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। काही बाजार समित्यांमध्ये जो कांद्याचा बाजारभाव आहे तो 1000 रुपये प्रति क्विंटल पासून 1500 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। जर पुढच्या 90 दिवसांचा विचार केला तर पुढच्या 90 दिवसात कांद्याचे बाजारभाव हे 100% अवलंबून असणार आहेत कांद्याची मागणी आणि कांद्याच्या पुरवठ्यावरती। प्रथम हे तपासून घेऊयात की पुढील 90 दिवसात कांद्याची आवक ही मार्केटमध्ये कशा पद्धतीनं होणार आहे। जर पुढच्या 90 दिवसांचा आपण सर्वांनी विचार केला तर पुढच्या 90 दिवसांमध्ये 5 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी ही जर असणारा 20 दिवसाचा कालावधी सोडला तर बाकी मार्च आणि एप्रिल महिन्यात कांद्याची आवक ही जोरदार होणार आहे। आता 5 ते 25 फेब्रुवारीच्या दरम्यान काय होणार आहे तर लक्षात घ्या, इथं काय आहे की ऑक्टोबरमध्ये थोडीशी लागवड कमी झाली होती आणि थोडंसं वातावरण प्रतिकूल होतं। याच्यामुळे 5 ते 25 फेब्रुवारीच्या दरम्यान आपल्याला कांद्याची जी आवक आहे ती घटताना दिसणार आहे। पण 25 फेब्रुवारी नंतर पुन्हा कांद्याची आवक ही प्रचंड वाढणार आहे। म्हणजे इथून पुढे कांद्याचा बाजारभाव हा 100% आवकेवरती अवलंबून आहे। जर आपण बघितलं की आवकेची ही स्थिती आहे तर मागणीची स्थिती कशी तर तुम्हाला सांगतो, इथून पुढच्या 3 महिन्यात मागणी या ठिकाणी सरासरी राहणार। ती खूप जास्त वाढणार पण नाही, खूप जास्त घटणार पण नाही। मग अशा परिस्थितीमध्ये मागणी ही आपल्याला स्थिर दिसणार आहे, पुरवठाच कमी अधिक होणार आहे। पुरवठा जर वाढला तर भाव हा या ठिकाणी 1000 ते 1500च्या दरम्यान राहील आणि पुरवठा घटला तर बाजारभाव जो असणार आहे तो 1500 ते 2000च्या दरम्यान राहील। म्हणजे तुम्हाला सांगतो 5 फेब्रुवारी पासून ते 25 फेब्रुवारीच्या दरम्यान भाव 1500 ते 2000च्या दरम्यान राहणार आहेत आणि 25 फेब्रुवारी पासून त्यानंतर मार्च आणि एप्रिल महिन्यात कांदा बाजारभाव 1000 ते 1500 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान राहणार आहे। आता इथं विक्रीचा जो मुद्दा आहे त्याचं पण उत्तर देतो। तर लक्षात घ्या की आपल्याला काय करायचं आहे की कांद्याचा
बाजारभाव 1500 ते 2000च्या दरम्यान 5 ते 25 फेब्रुवारीच्या दरम्यान दिसला की इथं सगळा जुना कांदा विकायचा आहे आणि जो कांदा 1-1.5 महिन्याच्या वर टिकणार नाही तो सुद्धा विक्री करून टाकायचा आहे, कारण कांद्याच्या भावात 15 एप्रिल नंतर किंवा मे नंतरच चांगली तेजी येण्याची शक्यता दिसत आहे. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो कांद्याचा बाजारभाव आहे तो कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती मला वाटते आपल्याला आवडली, त्यामुळे व्हिडिओ लाईक करा. सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्या महिन्यावर प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार.